मला रूपात जाऊ देत नाहीस काय? आता घे, तुला दाखवतो. तर दुसरी म्हाताऱ्या काय तुला झोपवला तर बघ. आता तुझी पाळी, मीच घातले गोळी. मुझको यार माफ कर. मी नाही, मैं नशे में. किती उशीर? ईशा, एवढी कसली घाई ती? दूध आटेपर्यंत एवढा सुद्धा धीर नाही तुम्हाला? पुरे पुरे तो ग्लास दे इकडे. घ्या मामा घ्या. घ्या. पाय घ्या. आय 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 आय. काय भारी पाव आहे. काय नाही, पाव तुमचा भारी आहे म्हटलं. सोजा पाव कुमार सोजा. गाऊ नको रे. धीरे से आना अखियन में रे निंदिया. रे रडू पण नको. मैं गाऊं तुम सो जाओ. रडू पण नको. तुम सो जाओ. बोल रे. सोया सोया चांद खुला है मैदान. माझं बाळ कुठे गेलं? बाळ कुठे गेलं? बाळ मी नाही देणार तुम्हाला माझ्या बाळाला. कुणाला नाही देणार. माझ्याजवळ ठेवणार तुला. कधीतरी थांबणार आहे का डॉक्टर? You see, हे सर्दी फ्लू सारखं 2 दिवसात बरं होणारं शारीरिक दुखणं नाहीये राजेश. अरे किती भयानक प्रसंग तुझ्या पत्नीवर ओढवला होता, तू स्वतः पाहिलायस ना. रडू नको, रडू नको. अरे रडू नको. पण डॉक्टर, गेल्या 1 महिन्यात निदान 1% तरी फरक जाणवायला. अरे 1%च कशाला? ती बाहुली हातात आल्यावर तिच्यात मला तरी निदान 10% सुधारणा दिसून आली. अरे बघ ना, 5-10 सेकंद का होईना, पण ती आज थोडी वेगळी वाटली, थोडी वेगळी बोलली नाही. तू रडू नकोस. तू रडलास ना, ती येईल, ती येईल, ती हळहळ येईल आणि अंगाई म्हणेल. आणि अंगाई म्हणाली ना, तू झोपशील, तू झोपशील, परत झोपशील. नाही डॉक्टर, आम्ही आमची सगळी प्रॉपर्टी विकून पैसे देऊ, पण आमच्या प्रियाला बरं करावं. प्रियाची आई, अहो तुमची मुलगी फक्त तिची शुद्ध हरवून बसली तर तुम्ही इतक्या लाचार झाला आहात. मग ती तर तिचं स्वतःचं मूल गमावून बसली. जरा विचार करा. अहो हे असले रोग महागड्या गोळ्यांनी किंवा इंजेक्शन्सनी बरे होत नसतात. मानसिक रोग्यांशी त्यांच्या कलाकलानं वागून, त्यांना नीट समजावून घेऊन त्यांचा मित्र म्हणून वागावं लागतं. कोणी सांगावं, ती बाहुलीही कदाचित तुमच्या मुलीची मैत्रीण होईलही. रडू नको. हा, रडू नको. तू रडलास ना तर ती वहिनी येईल आणि वहिनी आली ना, नाही आपण झोपूया. हा, झोपूया. हा. चला, निदान आज तरी त्या इंजेक्शन शिवाय झोपे गेल्यात. चला. आणखीन कुणाचं तगादा पत्र आहे? डॉक्टर जोशी. माधवी, 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 काय माधवी, तुझा देव आहे. हे बघ तुझ्या श्रद्धेच फळ. वाचची बातमी. तुम्ही वाचली ना, मग तुमच्या तोंडूनच ऐकेन मी ही आनंदाची बातमी. कोणाचं आहे हे पत्र? डॉक्टर जोशी. डॉक्टर जोशी? ज्याने तुला सांगितलं होतं
यापुढे तुला मूल झालं तर तू अगं थांब ऐकतात अगं वाचतं कर पुढे काय लिहिलं ते त्यानेच लिहिलंय की त्याने तुझी केस एका मोठ्या स्पेशालिस्टला दाखवली होती आणि त्याने तुला मूल होऊ शकतं असं सांगितलंय. यापुढे तर कसलाही धोका नाही आणि गरोदरपणात घेण्यासाठी काही औषधं सुद्धा लिहून दिलीत. खरंच? बस माधवी, हा पराभव मला आवडला, हा पराभव मला आवडला. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली. ए तुझ्याकडे कापूस आहे? कापूस कशाला? आहे कापूस? पोळे करायचेत, पोळे करून माझ्या बाळाच्या कानात घालायचेत. मला एक वेळा तिला अंगाई, मला एक वेळा तिला अंगाई, मला एक वेळा तिला अंगाई. तुझ्यावर 3 डाव झालेत, आता 4था. काय ग उलटी? काय ग, काही भलत सलत तर खाल्लं नाहीस ना? अगं कार्टे 20-20 नाही ना घेतलंस? घेतलं नाही, पण आता घ्यावं लागेल. घ्यावं लागेल? मूर्ख आहेस. त्यापेक्षा त्या रेड्याला काहीतरी काम धंदा करायला सांग, म्हणजे ही हनीमूनची बंदी उठवून टाकतो. आता बंदी उठून काही उपयोग होणार नाही. का? बाबा बाबा, मला दिवस गेले. दिवस? दिवस गेलेत? कार्टे, तुला रात्री एकटी सोडली ना, त्याची ही फळ. बाबा बाबा काय बाबा? बड्या चांडाळा, भोग आपल्या कर्माची फळ. अरे मामा मामा मामा, आज अगदी कसे शाळेसारखे वागतात. शाळेसारखे दिवस मूर्खा, मी माझ्या थोपाटीत मारून घेतोय ना. तेच म्हणतोय मी, आधीपासून तुम्हाला का नाही सुचलं? मी मदत करू का? तीनू. अरे बाबा, हो तीनू, बघा, तुझं थोबाड सुद्धा बघवत नाही तिला. तीनू, हा? मला दिवस गेलेत. अरे दिवस जा ना. ते काय यांच्यासारखे ऑक्टर नाकर नोकरी करतात बसून राहायला? तसं नाही रे मग कसं? दिनू, हा. मी आई होणार आहे. काय सांगतेस? हो. तू आई होणार? अभिनंदन अभिनंदन. अरे काँग्रेस, तुम्ही आता आजोबा होणार. आम्हाला एक मारू काय हो? कोणाची आई होणार तू? मुलाची. मुलाची? हो. कोणाच्या मुलाची? कुणाच्या? अरे कुणाच्या म्हणजे काय? अरे कुणाच्या म्हणजे काय? अरे माझ्या सोन्या, अरे माझ्या बाळा, अरे ही तुझी बायको की नाही? हो. मग हिला होणारा मूल तुझंच की नाही? काहीतरी बोलू नका. ती झोपते तिच्या खोलीत, मी झोपतो तुमच्या बरोबर. आता माझ्यापासून झालं तर तुम्हालाच मूल झालं पाहिजे. तसं झालं असतं तरी चाललं असतं रे, पण जाऊ द्या, झालं ते झालं. माझ्या मुलीची चूक पदरात घ्या, पदरात नाही, सदऱ्यात घ्या, सदऱ्यात. खाली करा. अरे हे अजून कुणाला माहिती नाहीये ना? होय ना? आम्ही सगळ्यांना ओरडून सांगेन, हे बच्चा मेरा नाहीये. अरे हळू. अरे नाहीये. अरे बाबा है. अरे नाही रे. है. आहे का नाही? नाही नाही ना, ते सांगतो मी. आहे नाही. अरे जाऊ दे, ओरडू नकोस, नाहीतर सगळे लोक येऊन माझ्या तोंडाला काळं बसतील. काळं दिनू, अरे असं काय करतो? बाबांचा चेहरा बघ कसा काळवंडलाय तो. बघ ना. तो गोरवांडला होता केव्हा? किती इथे पावडर लावी ते चॉकलेटीत दिसतं. ओरडायचं नाही, मला ओरडायचं नाही. नाही ओरडणार. माझ्या काही अटी आहेत, अटी त्या तुम्हाला मान्य कराव्या लागतील. करतो बाबा. अटी? अरे बापरे, अण्णा हरी गाडवाचे पाय धरी. काय बोलत? नाही अटी, अटी केवढे, हा, वरचं केवढ्या वाचताय. अटी, केवढ्या अटी, केवढ्या अटी, केवढ्या अटी. हे संपलं की बाकीचे 4 पाठवून देतो. अजून आहेत? हा, वाचा त्या. हं. तोपर्यंत जर आमच्याशी बोलतो. काय अटी आहेत? हा? आजपासून सगळे खेळ बंद, बैठे खेळ बंद, दिवसभर जात्यावर तळत बसायचं, म्हणजे तुमचं पोट हळूहळू कमी होईल, नाहीतर तुम्ही गरोदर बाईसारखे दिसता. हा? म्हणजे मी खरोखरच गरोदर आहे की काय? काय झालं बाळ? हा, थंडी वाजते का? थंडी वाजते? याच्यात ठेवूया तुला, म्हणजे थंडी नाही वाजणार. हा हा हा, बरं वाटेल. माझं बाळ, माझं बाळ. प्रिया, प्रिया ही बाळ नाहीये, ही भावली आहे, निर्जीव भावली आहे. प्रिया ही प्रिया. राजेश, काय चाललंय तुझं? नर्स, सोड ते. घे, घे, घे. राजेश, चल. राजेश, चल. राजेश, हे पुन्हा इथं घडता कामा नये. हे बघून तुला डॉक्टर म्हणायची सुद्धा शरम वाटते मला. अरे ही कसली रानटी पद्धत आहे पेशंटला समजवायची. शे.
आय एम सॉरी डॉक्टर. ओके, आय अंडरस्टँड. मी समजू शकतो राजेश की गेले 9 महिने तुला हा मनस्ताप भोगावा लागतो. अरे अरे पण मनाचा तोल घालवून मनस्ताप कमी होत नाही, उलट तो वाढतो. माझं चुकलं डॉक्टर. हॅलो डॉक्टर जोशी, येस तुम्ही ताबडतोब इकडे निघून या. एक कॉम्प्लिकेटेड केस आली. येस, मी येतोच. ओके डॉक्टर. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर योगेश, तुम्हाला मुलगा झालाय. थँक्यू. माझी पत्नी कशी आहे? ते डॉक्टरच सांगतील. देवाच्या दयेनं सगळं काही ठीक होईल मालक. सगळं जर ठीक झालं तर देव आहे असं म्हणेन. होईल, सगळं काही ठीक होईल. मी खाली जाऊन हॉटेलातून काहीतरी खायला घेऊन येतो. किती तास झाले तुमच्या पोटात अन्न नाहीये. नाही नको रामकाका, महादेव शुद्धी होईपर्यंत माझ्या गळाखाली अन्न उतरणार नाही. तुम्ही निघा, तुम्हाला आधीच उशीर झालाय. निघा तुम्ही. होऊ दे, माझी वाट पाहणारं माझ्या नात्याचं कुणी नाहीये तिथं. फक्त माधवीचं ऐकणार तुम्ही? बर, येतो मी. पण गरज लागली तर मला फोन करा. निघा. हॅलो. हा अप्पा साहेब. नाही, आमचे रामू काका तिकडे आलेत का? 5:30-6 तास झाले गेलेत, अजून पत्ता. अच्छा अच्छा, ठीक आहे. अहो मी सांगते तुम्हाला, तो म्हातारडा त्या डाकिणीला बघायला हॉस्पिटलमध्येच गेला असणार. होय बाईसाहेब, हॉस्पिटलमध्येच गेलो होतो, पण डाकिणीला नाही, एका देवीला पाहायला. रामू काका, आनंदाची बातमी आहे धाकटे मालक. थोरल्या वहिनी साहेबांना तासाभरापूर्वीच मुलगा झाला. काय? त्या डाकिणीच्या पोटी राक्षस जन्माला आला असेल. बाईसाहेब, तुमची आई कोण होती म्हणून तुम्ही तिच्या पोटी जन्माला आला? चालता हो इथून. धन्यवाद, आभारी आहे मी आपला. नाहीतरी धाकट्या मालकांच्या मागे इथे आलो होतो तो नाईलाजानं, थोरल्या वहिनी साहेबांच्या आज्ञेवरूनच. नाहीतर त्या देवीची सावली सोडून इथे या वाळवंटात कोण आलं असतं. येतो मी मालक. थांबा रामू काका. विंचू मेला. रामू काका, धाकटे मालक, मला ठाऊक आहे तुम्ही मला काय विचारणार आहात ते. तुमच्यासोबत घर सोडून इथे येण्याचं नाटक मी का केलं म्हणून. नाटक? नाटकच नाही तर काय. अहो, जिनं मंगळसूत्रा पलीकडे गुंजभर सोनं सुद्धा कधी आपल्या अंगावर घातलं नाही, ती सोन्याच्या पाटल्या चोरील. उभ्या आयुष्यात जिनं मुंगीला कधी दुखावलं नाही, ती जावेच्या दुधात विष घालेल. पण पण रामू काका, हे सगळे आरोप तर तुम्हीच वहिनीवर केले होते ना? हो, मीच केले होते, पण ते सगळे थोरल्या वहिनी साहेबांच्या सांगण्यावरून. पण का? कशासाठी? कारण सुद्धा मीच सांगू. धाकटे मालक, जिनं तुम्हाला आपल्या मुलासारखं वाढवलं, त्या मुलाला जर आईचं मन कळत नसेल तर मी माझे शब्द कशाला फुकट घालू. येतो. अजून खूप वेदना होतात ना? सिझेरियन म्हटल्यावर वेदना होणारच, त्यात काय विशेष. तुला विशेष वाटत नसेल, पण तू बेशुद्ध होतीस तो मी मात्र माझी शुद्ध हरवून बसलो होतो. हे काय, मी आता बोलतेय ना तुमच्याशी, तुम्ही आधी हसा पाहू. हसा हसा. तुम्ही बाळाला पाहिलं? हो. कोणासारखं आहे? तुला कोणासारखं वाटतं? मी पाहिलंच कुठे त्याला अजून. मी गुंगीतच नव्हते का? पाहिलं नसेल तर आता बघा. तुम्हाला डॉक्टरांनी असं जर्की हालचाली करायला मनाई केली.
पूर्ण आराम करा. बघा, आणि मिस्टर योगेश, सर्जन जोशींनी तुम्हाला महत्वाचं बोलण्यासाठी भेटायला सांगितलंय. सर्जन जोशी? हो, सर्जन जोशी. त्याने सर तुझं ऑपरेशन केलंय. डॉक्टरांच्या रूम मध्ये ते तुमची वाट पाहताय. हो, मी आताच भेटतो. त्याला कुठे घेऊन चाललात? डॉक्टरांनी फक्त त्याला दाखवून आणायला सांगितलंय. तुम्हाला कुशीवर वळता येईपर्यंत त्याला तुमच्याजवळ ठेवता येणार नाही. नाही नाही हो, असं नका करू. सॉरी, डॉक्टरांचीच ऑर्डर आहे. अहो बघा, फक्त थोडा वेळ त्याला इथे राहू द्या. मी त्याला अजून नीट डोळ्यात साठवलं देखील नाहीये. फक्त थोडा वेळ, काही मिनिटं. ठीक आहे, 10 मिनिटांनी मी परत येते. तुमच्या बायकोची केस मला माहित होती, म्हणूनच ती अजूनपर्यंत जिवंत आहे. एरवी ती ऑपरेशन टेबलवरच खलास झाली असती. आणि आताही ती किती दिवस जिवंत राहणार आहे सांगता येत नाही. डॉक्टर, तुम्हीच तर पत्र पाठवलं होतं म्हणून. माझं पत्र? डॉक्टर, तुम्हीच मला पत्र लिहून कळवलं होतं की. मी तुम्हाला कधीही कसलंही पत्र पाठवलेलं नाहीये. डॉक्टर, नीट आठवून बघा. तुम्ही त्या पत्रातून मला कळवलं होतं की. मिस्टर योगेश, पत्रातनं पेशंटला कसलेही सल्ले देता येत नाहीत. मूर्खासारखं काहीतरी बोलू नका. अच्छा, म्हणजे ते पत्र माधवीनेच लिहिलं होतं तर. माधवी? वहिनी साहेब, सिस्टर, या खोलीतल्या वहिनी साहेबांना दुसऱ्या खोलीत ठेवलंय का? नाही. ओ नो. डॉक्टर, डॉक्टर, डॉक्टर. मालक, काय झालं राम काका? वहिनी साहेब आपल्या खोलीत नाहीयेत. मला ठाऊक आहे कुठे असेल ती. चला. कुणाचं आहे ते मूल? माझं. उचला ते, उचला ते आणि निघा. उचला ते. डॉक्टर, डॉक्टर, तुम्ही मला ओळखलेलं नाही. हे बघा, मी तुमचा चेहरा कधीही विसरू शकत नाही मिसेस योगेश. ते मूल घ्या आणि निघा. डॉक्टर, मला समजून घ्या. माझ्या हातनं अपघातानं प्रियाचं मूल गेलेलं आहे, म्हणून मी त्याबद्दल. हे बघा, ही अशी अदलाबदल करता येत नाही. हे बघा, त्यापेक्षा आपण एक प्रयोग करूया. ज्या घटनेमुळे प्रिया वेडी झाली, ती घटना आपण तिच्या समोर पुन्हा एकदा घडवून आणूया. कदाचित तो प्रसंग आठवून ती पुन्हा शहाणी होईल. दादा, अरे दादा, वहिनी कशी आहे? चल, तुला सांगू सगळं. अरे पण दादा, चल चल. हे बघा, आपण तशीच सिच्युएशन पुन्हा एकदा क्रिएट करायची. तुम्ही असं करायचं, तुम्ही अंगाई म्हणत म्हणत या जिन्यावरून वर जायचं आणि वरती गेल्यानंतर बाळाच्या ऐवजी ही बाहुली खाली टाकून द्यायची. मला नक्की वाटतं की ह्या घटनेमुळे प्रियाला सगळ्या गोष्टी आठवायला लागतील. प्लीज चला. प्रिया, 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 राजेश, प्रिया. राजेश, आपलं बाळ गेलं. आपलं बाळ गेलं. हे बाळ. वहिनी, 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 माधवी, काय झालं वहिनी? काय झालं? बोल ना वहिनी, बोल. काय झालं? तू काय केलंस वहिनी? का केलंस तू हे? अगं, तू स्वतःचा जीव धोक्यात टाकलास वहिनी. अरे मग काय झालं? आईने मुलासाठी एवढंही करू नये. वहिनी, मला माफ कर वहिनी, मी चुकलो. अगं, मी तुला कधीच समजू शकलो नाही. राजेश, माझी एक इच्छा पूर्ण करशील? बोल वहिनी, बोल. मला मला खूप झोप येते. नाही नाही वहिनी, नाही नाही नाही. राजेश, माझ्यासाठी ना, माझ्यासाठी अंगाई म्हण. वहिनी, मी